धुळे शहरात असलेल्या पांझरा नदीला पुन्हा आता दुसऱ्यांदा पूर आलेला आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी पांझरा नदीला पुन्हा एकदा पूर आलेला आहे। धुळे जिल्ह्याच्या पश्चिमेस असलेल्या साक्री तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्या ठिकाणचे मालंगाव असेल, जामखेडी असेल हे धरणं भरल्यामुळे आता पांझरा नदीवर असलेल्या अक्कलपाडा धरणातून जवळपास 5000 क्युसेस वेगाने पांझरा नदीच्या पात्रामध्ये या ठिकाणी पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि हे पाणी आता शहरामध्ये दाखल झालेले आहे। शहरातून वाहणाऱ्या या पांझरा नदीला आता मोठ्या प्रमाणात पूर आला असून प्रशासनाच्या वतीने मात्र या ठिकाणी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे। पांझरा नदी किनारी असलेल्या गाव खेड्यातील लोकांना पांझरा नदीकडे जाऊ नये असा इशारा देण्यात आला असून आपण शहरात आहोत आणि या शहरातील महाकालिका मंदिराजवळ असलेल्या फरशी पुलाच्या जवळ या ठिकाणी हे पाणी वाहताना आपण पाहत आहोत। या ठिकाणी प्रशासनाने एकीकडे नागरिकांनी पांझरा नदीच्या तीरी जाऊ नये असा इशारा दिला असताना अनेक सेल्फी काढणारे या ठिकाणी दिसत आहेत आणि नागरिक देखील फिरताना दिसत आहेत। विशेष म्हणजे पाण्याचा जो काही प्रवाह आहे हा वाढण्याची शक्यता देखील प्रशासनाने व्यक्त केली असताना या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने महापालिका प्रशासनाचे कर्मचारी नाही, पोलीस नाही, कुणीही नसताना मात्र या ठिकाणी नागरिक बिनधास्तपणे पांझरा नदीच्या या पुलावून या ठिकाणी जात आहेत। त्यामुळे या ठिकाणी एक धोका निर्माण झालेला आहे। पाण्याची पातळी या ठिकाणी वाढताना दिसत असली तरी नागरिकांना म्हटलं त्या पाण्याची भीती नसल्याचं या ठिकाणी चित्र आहे। येणाऱ्या काही वेळात अजून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता या ठिकाणी प्रशासनाने व्यक्त केली आहे। मनीष माथोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।